नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मी या माझ्या चॅनलवरती डेली ब्लॉग्स, लाईफस्टाईल, ट्रॅव्हलिंग, फूड अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून टाकत असते। तर आजचा व्हिडिओ असाच काहीचा आहे। तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर तुम्हाला आपल्या थंबनेल आणि टायटलवरनं तर कळलेलंच असणार आहे। तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या अंडरटोनबद्दल, स्किन अंडरटोनबद्दल। तर स्किन अंडरटोन म्हणजे काय आणि आपल्याला स्किन अंडरटोनची गरज काय हेच आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहणार आहोत। स्किन कलर तर सगळ्यालाच माहीत असतो। स्किन कलर आणि स्किन अंडरटोन हे एक्झॅक्टली एकदम वेगळे आहेत। कारण की आपली स्किन कलर असतो, माझा डस्की स्किन कलर आहे, लाईट आहे, ब्राईट आहे, माझा फेअर स्किन कलर आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपले स्किनचेच कलर असतात। पण स्किन अंडरटोन हे तीन प्रकारचे असतात, वॉर्म, कूल आणि नॅचरल किंवा त्याला न्यूट्रल बोलू शकतो आपण। आपल्याला हे अंडरटोन माहिती असणं का गरजेचं आहे? कारण की जेव्हा तुम्ही शॉपिंग करता किंवा तुमचा मेकअप निवडताय त्यावेळेस तुम्हाला हे स्किन अंडरटोन माहिती असणं खूप गरजेचं आहे। कारण ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं जे मेकअप आणि कपड्याचे कलर तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता, कारण ते तुमच्या स्किनवरती छान दिसतात। तुम्ही पाहू शकता ज्यांचं स्किन अंडरटोन प्रमाणे ते कपडे घालतात ना, ते लोकांचे लगेच चेहरा एकदम खुलून दिसतो, भारी ब्राईट दिसतो। आणि आपण डल आपल्या अंडरटोनचे एकदम अपोजिट कपडे घातले की आपला स्किनचा कलर जरी चांगला असला तरी पण तो डल दिसायला लागतो। त्याच्यामुळेच मी खूप सारा असं रिसर्च केलेला आणि खूप सारे व्हिडिओ पाहिले, खूप सारे लोकांना ऑब्झर्व केलं। पहिल्यांदा तर मी माझ्या घरातल्यांना केलं, त्यांचा कोणता अंडरटोन आहे हे ते खूप सारी माहिती काढली। त्याच्यानंतर म्हटलं चला तुम्हाच्याबरोबर पण ही शेअर करूया। कारण मी पण जेव्हा कपडे घ्यायला जायचे तेव्हा माझ्याबरोबर हा सेम प्रॉब्लेम व्हायचा। त्याच्यानंतर मला हे अंडरटोनबद्दल माहिती झालं आणि मी थोडासा त्याच्यावरती रिसर्च केल्याच्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या। तर आपल्याला कळलेलंच आहे की तीन प्रकारचे अंडरटोन असतात। सर्वप्रथम आपण बोलणार आहोत कूल अंडरटोनबद्दल। कूल अंडरटोन म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय, तर हे तुम्हाला कसं ओळखायचं हे सांगणार आहे। तरी ते तुम्हाला शिरा दिसतात आपल्या हातावरती, या शिराच्या कलरवरनं आपण आपला अंडरटोन ओळखू शकतो। जर तुमच्या शिरांचा कलर हा पर्पल कलर असेल, थोडासा जांभळा, म्हणजे एकदम पर्पल आपल्याला डायरेक्ट असा एकदमही दिसत नाही पण थोडा थोडा जांभळा कलर दिसत असेल ना, तर तुम्ही कूल अंडरटोनचे आहात। आणि जर आता वॉर्म अंडरटोन कसा ओळखायचा, तर वॉर्म अंडरटोनच्या व्यक्तीचे ह्या शिरांचा कलर असतो तो हिरवा असतो, ओके। आणि न्यूट्रल आणि नॅचरल म्हणजे ज्यांना जांभळा आणि हिरव्या दोन्ही प्रकारच्या शिरा असतील त्यांचा असतो न्यूट्रल आणि नॅचरल कलर। अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण ओळखू शकतो की आपला अंडरटोन कोणत्या प्रकारचा आहे। तर तरी पण अजून कळत नाही, कारण शिरा भरपूर प्रमाणात हिरव्या शिरा दिसतात आपल्याला लगेच, पण जांभळा आणि दोन्ही असं कळत नाही आहे। तर एकदम सोपं सांगते कसं ओळखायचं। तर हे तर मी फक्त जेव्हा मी गुगलला सर्च केल्याच्यानंतर त्याच्यानंतर अंडरटोन म्हणजे काय किंवा अंडरटोन कसा ओळखायचा त्याच्यानंतर ही सगळी माहिती आली। पण तुम्हाला अजून एक सोप्या पद्धतीने सांगायचं झालं जर तर अंडरटोन कसा ओळखायचा, जर तुमची स्किनचा कलर थोडासा असं पिवळा असेल ना तर तुम्ही वॉर्म अंडरटोनचे आहात। तर तुमचं स्किन असे जरा रेडिश असेल, तुमचं जर रेड रेड असेल स्किनचा कलर तर तुम्ही कूल अंडरटोनच्या असाल। आणि तुमचं जर रॅडिश पण नसेल आणि तुमचं पिवळा पण नसेल तर तुम्ही न्यूट्रल अंडरटोनच्या आहात। एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे, कारण मी माझ्या घरातल्या सगळ्या लोकांचं पाहून मी हे ऑब्झर्व केलं, त्यांच्या शिरा पुन्हा त्यांच्या स्किनचा कलर वगैरे, त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर माहिती सांगत आहे। तर तुम्ही पण तुमचा अंडरटोन कोणता आहे ते ओळखून त्याप्रमाणे तुमचा मेकअप, तुमचे कपडे निवडा। तर चला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।